लातूरची वाघीण चित्रपटाला फिल्म सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याने 7 जानेवारीपर्यंत कारणे दाखवा कोर्टाने दिली नोटीस। निर्माते बालाजी बोईने यांचे हायकोर्टात धाव। लातूर येथील पत्रकार भवनमध्ये घेतली पत्रकार परिषद। मराठी न्यूज दिनांक 3 जानेवारी 2024। लातूर येथील चित्रपट निर्माते बालाजी बोईने यांनी मोठ्या जिद्दीने लातूरची वाघीण हा चित्रपट निर्माण केलेला आहे। या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण लातूर व परिसरात झालेले आहे। मात्र या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे। त्यामुळे निर्माते बोईने यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली। त्यानुसार कोर्टाने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष हाशमी यांना 7 जानेवारीपर्यंत कारणे दाखवा अशी नोटीस बजावली आहे। अशी माहिती आज 3 जानेवारी रोजी स्वतः या चित्रपटाचे निर्माते बालाजी बोईने यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री वैभवी हाके व इतर कलाकार आणि अनिता नागिमेताई आदींची प्रमुख उपस्थिती होती। एवान फिल्म प्रोडक्शन लातूरची वाघीण मराठी चित्रपट ग्रामीण भागातला शूट केलेला आहे। सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाला 2-3 ठिकाणी कातर लावली आहे। कमिशनर आहे त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलेली आहे की तुमच्या चित्रपटामध्ये 3 ते 4 सीन कट करावं लागतील तेव्हा तुम्हाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळेल। पण मी त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं सर की गरीब व्यक्तीनं लातूरमध्ये चित्रपट तयार केलेला आहे, तरी तुम्ही याच्यावर विचार करा। तर त्यांनी सांगितले करता येत नाही। तर आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन 3 वकीलं लावले। कारण का आता त्यांच्याशी बोलणं होत नाही, कारण का त्यांचे काही गोष्टी असतात ते आता तुम्ही समजून घ्या, मी ओपन बोलू शकत नाही। म्हणून चित्रपट आपला सामाजिक आहे, राजकारण नाही, काहीच नाही, खराब डायलॉग नाही, फक्त डबल मिनिंगचा जो मराठी चित्रपट चालतो। आत्तापर्यंत दादा कोंडक्याला कातर लावली होती, त्याच्यानंतर 50 वर्षापूर्वी लातूरच्या बालाजी बोईने यांच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं कातर लावली आहे आणि हा महाराष्ट्रात पहिलाच विषय आहे सर। म्हणून मी पत्रकार बांधवांना विनंती केली की माझ्यावर असं संकट आलं आहे आणि याच्याशी सामना तुम्ही कसा करायचे, तसा माझ्यापाशी काहीच उरलेलं नाही। पूर्ण जमीन विकली, राहायचा फ्लॅट विकला, 3 चित्रपट काढले, तिन्हीमध्ये लातूरच्या वाघींचा नंबर लागला तर त्यांनी पहिल्या सुरू कातर लावली। आणि जे हाशमी साहेब आहेत ते हाशमी साहेबाला मराठी बोलता येत नाही, तर त्यांनी चूक कशी काय काढू शकतात। आमचे वकील साहेब म्हणले की ह्यांना आपण कोर्टातच घेऊ। गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्य त्यांच्याकडे सोपवलेलं। तर त्याच्यापेक्षा जास्त काही मी बोलत नाही। मला न्याय मिळावा, म्हणजे गरीब निर्मात्यावर अन्याय होते। नमस्कार।